राणी मग तुम्ही इकडे का? आम्ही येऊ नाही की हो. इथं कसं म्हणतो मी? असतात काही काम. आता वाड्यावर एवढे सेवक आहेत, तुम्ही आज्ञा करायची आम्हाला सांगायचं ना. राजहितासाठी आम्ही दिवसभर रात्र फिरतच असतो. अण्णा, बेदनूरच्या महाराणी आहोत आम्ही. राज्याचं हित सांभाळणं हे तुमच्यापेक्षा जास्त आमची जबाबदारी असते बघा. त्यामुळे आम्हाला सतत शहाणपणा शिकवू नका की हो. कोणत्या अधिकाराने आम्हाला थांबवताय हो तुम्ही? आणि सतत का तुमच्या सगळ्या प्रश्नांची आम्ही उत्तरं द्यायची हो? अहो, असालो तुम्ही मसाल्याची राणी, पण तो दिल्लीपती आमच्या डोक्यावर वरवंटा फिरवतो एवढं कसं कळत नाही म्हणतो तुम्हाला मी. आम्ही दिवस रात्र फिरत असतो हे बघायला की आमच्या मागे कुणाची काय थेर चालतात. अण्णा, अण्णा, आपली पायरी ओळखून राहा हो तुम्ही. या राज्याचे कारभारी आहात म्हणून नको ते कारभार करू नका हो. हे आमचं खासगी दालन आहे बघा. याच्या आसपास पण भटकायचं नाही हो तुम्ही. हे तुम्ही आम्हाला सांगताय का हो? हो, तुम्हालाच सांगतोय आम्ही. आजवर फक्त तुमचेच शब्द ऐकत आलो आम्ही. तुमचंच ऐकत आलो, पण यापुढे नाही बघा. शिवप्पा नायकाची सून आहोत आम्ही. अशी कोणतीही दंडेली सहन करणार नाही. हे तुम्ही असं चुरू चुरू का बोलताय ना, ते कळलंय हवं आम्हाला. कारण याचा बोलवता धनी कोण आहे ते आम्हाला माहिती आहे की हो. मागे शिवाजी महाराजांनी आमच्या मानेवर तलवार ठेवून हे राज्य तुमच्या स्वाधीन केलं. तेव्हाही तुम्ही अशाच चुरू चुरू बोलला की हो. निघा इथून. आम्ही कशाला जाऊ? आधी आम्ही काय सांगतो नीट ऐका म्हणतो आम्ही. त्या जुल्फिकारनी शपथपत्र मागितलंय, त्याचं काय करायचं ते आधी बोला. शपथपत्र? हा, शपथपत्र. आम्ही राजाराम राजेंना आश्रय देणार नाही अशा आशयाचं शपथपत्र हवंय त्याला. ते सुद्धा तुमच्या उजव्या हाताचा ठसा असलेलं. आणि तुम्ही स्वतः असं लिहून दिल्याशिवाय दिल्लीच्या औरंगजेबाची खात्री पटायची नाही. आणि लिहून द्यायचं नसेल तर मग वरवंटा, मग बसा बोंबलत. होय, आम्हाला ठामपणे असं वाटतंय, ज्या अर्थी जुल्फिकार खानकडून राजांना तोशीच झाली नाही, त्या अर्थी राजांना चेन्नम्माचा आश्रय मिळाला असेल. याला पुरावा काय? अमात्य, हे बघा राणेसाहेब, आपल्या शब्दांवर आम्ही अविश्वास दाखवत आहोत असा कृपा करून गैरसमज करून घेऊ नये. मात्र राजकारणाच्या पटावर असेल आणि नसेल अशा तर्कवितर्कांची प्यादी कुचकामी असतात. सबळ पुरावा आणावा. राणीसाहेब, प्रश्न राजांच्या जीविताचा आहे, तेव्हा तिथे आम्हाला सुरक्षेत कुठलीही कसूर चालणार नाही. आम्हाला अजूनही वाटते की राजांना माघारी आणावं, नाहीतर बेदूर प्रांती ते सुरक्षित असतील तर तसा पुरावा आणावा. म्हणता अमात्य, आपल्याला एक गोष्ट का लक्षात येत नाहीये? असं सबळ पुरावा उभं करणं किंवा मिळवणं म्हणजे औरंग्याच्या हाती सूड देणं आहे. आज त्यानं जंग जंग पछाडून त्याला राजाचा पत्ताच लागत नसेल तर हीच आपली जीत नाही का? नाही राणीसाहेब, ही जीत नव्हे, हा निव्वळ भ्रमाचा भोपळा आहे आणि तो कुठल्याही क्षणी फुटू शकतो. फक्त ती वेळ टळून गेली नाही म्हणजे मिळवले. राणीसाहेब, शंभूराजांचा मृत्यू मराठी राज्याच्या जिवारी लागलेला घाव आहे. ही जखम न भरून येणारी. तेव्हा राणीसाहेब, पुन्हा विषाची परीक्षा कशासाठी? हे असं इतकं सहील बेभरोशाचं राहून नाही चालणार आता. राणीसाहेब, ताकही फुंकून पिण्याची वेळ आहे आता. ठीक आहे,
आपल्याला इतकंच वाटत असेल तर बेदनूरला आपले हेर पाठवावे आणि खात्री करून घ्यावी. मात्र राजांच्या सुरक्षेमध्ये कसलाही कसूर होऊ नये इतकं पाहावं. मग काय झालं हो शपथपत्राचं? या राज्याचे कारभारी म्हणून विचारताय का दिल्लीपतीचे वकील म्हणून? हो, राज्याच्या हितासाठी हो. राज्यावर संकट आलं तर अण्णा तुम्ही तलवार घेऊन उभं टाकलं पाहिजे. हो, शत्रूचे पाय कसले धरताय? शिवप्पा नायकाच्या कीर्तीला हे शोभत तरी का? हो, औरंगजेबाशी शत्रुत्व म्हणजे धुळदाण हो. त्या शाह मंडळींचं काय झालं बघताय ना तुम्ही. ठीक आहे, त्या खानाला तुर्तास तर सांगा, आम्ही त्याच्या विरोधात काहीच करणार नाही. त्याला तोंडी नाही, लेखी पाहिजे. आम्ही शपथपत्र लिहून तयार करतो, तुम्ही तुमच्या उजव्या हाताचा ठसा त्यावर द्या. केवळ राज्याच्या हितासाठी हो. आणि नाही दिलं तर? सीमेवर शत्रूच्या फौजा उभ्या आहेत धुरळा उडवत. एकदा तोंडाने विनवणी तरी करून बघा की. हो, आपल्या राज्यात शब्दाला मोल आहे म्हणा. तो आमचा ऐकणार नाही, पण तुम्ही आमचं ऐका. लेखी शपथपत्र आम्ही तयार करतो, त्यावर तुमच्या उजव्या हाताचा ठसा द्या. अण्णा, वजीर जी, चन्नम्मा हलफनामे पर दस्तखत करेगी नहीं करेगी, आपको क्या लगता है? अलीजा, हमें तो लगता है कि वो इतनी बड़ी हिम्मत नहीं करेगी कि राजाराम को पनाह दे और मुगलिया सल्तनत के साथ दुश्मनी मोल ले. जैसे आज तक देखते आए हैं, अपने ही मुल्क में वो एक सिर्फ कठपुतली है. बस रानी के लिबास में एक कमजोर औरत. उसकी क्या हैसियत है? वो क्या कर सकती है? मत भूलो कि वो ताराबाई उससे मिलकर आई है, उकसा तो दिया होगा. हाँ, लेकिन फिर भी हमें ऐसा लगता है अलीजा कि वो इतना बड़ा गलत कदम नहीं उठाएगी. जिनके अपने खुद के कदम लड़खड़ाते हो, वो दूसरों का सहारा कैसे बन सकते हैं अलीजा? हमारा तजुर्बा कुछ और ही कहता है. जी, चन्नम्मा दस्तखत करेगी और राजा राम को पनाह भी देगी. हाँ, पनाह देगी. ऐसे झूठे हलफनामे देकर हमारी आंखों में धूल झोंकेगी. और दूसरा ये कि दस्तखत ना करके खुलेआम हमें ललकारेगी. क्या हो सकता है, क्यों नहीं हो सकता. इन पिछले सालों में मुगलिया फौज को मराठों ने जो टक्कर दी है, उसे देखकर कमजोर मुल्कों का हौसला बढ़ गया है. तो होने के लिए कुछ भी हो सकता है, पर ये तय है कि चन्नम्मा दस्तखत करे ना करे, हम उस पर भरोसा नहीं कर सकते. इसलिए होशियारी बरतो जी, क्योंकि हम ये चाहते हैं कि चन्नम्मा दस्तखत ना करे. जी, अलीजा, हम कुछ समझे नहीं. समझना तुम्हें नहीं है, समझना अब उस नाकाम रानी को है. और उसे अब ये समझना है कि अगर उसने उस दस्तावेज पर दस्तखत नहीं किए तो मुगलिया फौज का सैलाब उसके मुल्क पर आ जाएगा. और जल्द से जल्द चन्नम्मा हमें वो मौका दे तो अच्छा होगा. वाटलं होतं ही तरी जागा सुरक्षित असेल, पण नाही. हा तर मृत्यूचाच सापळा दिसतोय. त्या तिमण्णाच्या नजरेत येता येता वाचलोय आज आपण.
आज तो उंबरठ्यातूनच माघारी फिरलाय खरा, परंतु त्याच्या मनातली शंकेची पाल अजूनच वळवळत असणार. व्यक्तिमांना पुण्यांदा इथे येऊ द्याच, खंडोळीच घालतो त्याची. त्या चन्नम्मा राणी साहेबांच्या मार्गातली धोरण तरी कायमची दूर होईल. हो तर अहो, जाता जाता तेवढेच आपले उपकार राणी साहेबांच्यावर. त्यांनी आपल्याला इथे आश्रय दिला ना, त्याची परतफेड म्हणून. नाही नाही, काय बी करून त्यक्तिमन्नाला बाजूला करायलाच पाहिजे. त्याला बाजूला करायला तुम्ही इथे सरसेनापती संताजी घोरपडे नाही आहात आणि आम्ही राजाराम राजे नाही आहोत. आपण सारेच इथे आगंतुक आहोत, राणी चेन्नम्मांचे पाहुणे आहोत. त्यांनी आपल्याला संरक्षण दिलंय हीच जमेची बाजू. नाहीतर या अशा वणव्यात आपली फक्त होरपळ होती. हा, फक्त राणी साहेबांनी ते तिमण्णा नावाचं भूत सांभाळावं. पण राजे, समजा राणीसाहेब स्वतः त्या औरंगजेबाच्या दबावाला बळी पडल्या तर? शक्यता आहे. म्हणजे आत्ताच इथनं बाहेर पडावं का काय? छे छे, मग तर जास्तच धोका आहे. आत्ता कसलाही आताताईपणा करून चालणार नाही आपल्याला. बाहेर कमी का धोका आहे? बाहेर पाऊल पडायचा अवकाश की हजार नासाला खुलून टापल्यावर नक्कीच पकडले जाऊ आपण. आता इथे आहोत तेच सुरक्षित आहोत. फक्त इथे भिंतींनाही कान फुटू लागलेत. त्यामुळे बोलतानाही साऱ्यांनीच सावध राहावं लागेल. थोडक्यात काय, काहीही केलं तरी धोका हा आहेच. राजे, सध्या आपली परिस्थिती कशी झाली आहे माहिती? इकडे आड तिकडे विहीर. करावं तरी काय अशा परिस्थितीत? पंतामात्य, आपण गप्प गप्प आहात. काय करावे कळत नाही. प्राप्त परिस्थितीत तुम्हा आम्हाला हातावर हात ठेवून गप्पच राहावे लागेल असे दिसते. चुकताय तुम्ही पंतामात्य, चुकताय. आता या परिस्थितीत आपण गप्प राहिलो, हातावर हात धरून बसलो, तो उद्या दिल्लीपती समोर आपल्याला हात जोडावे लागतील. लक्षात येत आहे तुमच्या? तेव्हा आता गप्प राहून चालणार नाही. पंतामात्य, आपल्या दोघांनाच तो काही सोक्षमोक्ष लावायचा आहे, तो लावावा लागेल. हो, पण हे सारं राणी साहेबांना कसं पटवून सांगणार? पंतामात्य, राजांनी तुम्हाला हुकूमतपणा आणि आम्हाला राजाज्ञा म्हणून आमच्या हाती जे शिक्के दिलेत ते मराठी दौलतीच्या हितासाठी. वा, तिथे राणी साहेबांना त्यांच्या स्वप्नांचे इमले रचू देत, पण आपल्याला मराठी दौलतीचे बुरुज रचावे लागतील. तेव्हा ते राणी साहेबांना पटो अथवा न पटो. अहो, पण असे बुरुज ज्या भूमीवर बांधायचे ती तर कणखर कातळ हवी ना. तेच म्हणतो आम्ही पंतामात्य. आपण ज्या जमिनीवर मराठी दौलतीचे बुरुज रचायचं म्हणतोय ना, ती आहे ढिसाळ माती. पंतामात्य, काय होईल अशा कमकुवत मनाच्या राणीवर भरोसा ठेवून? त्या दिल्लीपती समोर भल्या भल्यांची भंबेरी उडते हो. तिथे त्या राणी चेन्नम्माचा दिखाव लागेल का नाही लागणार निभाव? ती एक स्त्री आहे म्हणून. राणी साहेब, स्त्रियांचं मन हळवच असतं, पण मुत्सद्दी धारेच्या तलवारी समोर तिने तग धरावा कैसा? बरोबर आहे, तिचं मन हळवं असतं पण दुबळं नाही. त्या हळव्या मनात कुठेतरी मायेचा ओलावा दाटून आला असेल, म्हणून तर बेदनूरच्या हृदयाची कवाडं राजांसाठी खुली झाली ना. जी हळव्या मनानं एखाद्याला जीव लावते, त्याच जीवाचं रक्षण कसं करावं ही कणखरताई तिच्या ठाई असते. आपण विसरला आहात. पुण्यात्मा जिजाऊ मासाहेब सुद्धा एक स्त्रीच होत्या.
एकट्या औरंगजेबाला नव्हे तर 4 पातशायांना पायदळीत उडवण्याचं धारिष्ट ठेवलं त्यांनी. अहो, ज्यांच्या सेवेत आपली अख्खी हयात घालवलीत त्या महाराणी येसुबाई माँसाहेब सुद्धा एक स्त्रीच आहेत. शंभू राजांची सखी राज्ञी जयती म्हणून मुलुखीमध्ये समशेरीप्रमाणे तळपल्या त्या. एक स्त्री म्हणून राणी चेन्नम्मा सुद्धा तेवढ्याच सामर्थ्यशील आहेत. राजांच्या सुरक्षेत कोणतीही कसूर ठेवणार नाहीत त्या. आणि ज्या अर्थी आज राजांची इतर कुठूनही खबर नाही, त्या अर्थी राजे त्यांच्याच सावली सुरक्षित आहेत. राणी साहेब, तसं असलं तरी सगळी काळजी मिटली असं होत नाही. तो तिमण्णा तिथे आहे, त्याचं काय? येणाऱ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं काळ देईल. पण एक मात्र खरं आहे, आमचं मन आम्हाला कधीच धोका देणार नाही. हुजूर हुजूर यावे यावे. आम्ही तुमचीच राह बघत होतो. बसा बसा बैठो. हम आपकी मेहमान नवाजी के लिए नहीं आए हैं. जो आपने बोला था हा हुजूर, तुमचा शब्द अगदी शब्द निर्माण नाही हुजूर. वाचा वाचा. हजरत सलामत किदलाई दिन दुनिया अबुल मुजफ्फर मुईउद्दीन शहनशाह गाजी आलमगीर बहादर बादशाह मोहम्मद औरंगजेब बादशहाच्या सेवेशी राजमान्य राजे श्रीमती बालके चेन्नम्मा आजमितीस लिहून ऐजैसे देतेजी बादशहा बर हुकूम. आम्ही आपल्या चाकरी सदैव रजामंद असू. आपल्या हुकुमाची तामील करता सल्तनत द्रोही मराठे लोकशाही आमच्या राज्याच्या ठाई सहारा देण्याचे कुकर्म आम्ही करू धजणार नाही. आमच्या प्रांती त्यांनी आश्रय अथवा अभय मागितल्यास दिले जाणार नाहीच, परंतु गनिमास हुजूर दाखल करण्यास आम्ही तत्पर राहू. जास्त कुसूर होणार नाही. आढळल्यास बादशहाच्या खप्पा मर्जीने जी आम्हास मुस्तजीम सजा मिळेल ती स्वीकार करून यास्तव हलफनामा दिलाहिजे. अब इस पे मोहर के मुतल्लिक रानी साहिबा के पंजे के निशान लाने होंगे. जी हुजूर. लेकिन क्या रानी साहिबा इस पे मोहर लगाएंगी? अहो, तुम्ही उमटवा सांगितलं की त्या उमटवणारच. आज तागायत कधी तुमच्या शब्दाच्या बाहेर कोणी गेलं का हो हुजूर? तुमच्याच साक्षीनं सगळा सोक्षमोक्ष लागेल बघा म्हणतो मी. हुजूर चला बरं. आम्ही आमचं सौभाग्य तुमच्या हवाली करत आहोत. सांभाळाल अशी आशा आहे. राणी अम्मा, बोला की हो. हुजुरांनी सांगितल्याप्रमाणे शपथपत्रावर योग्य तो मजकूर लिहून ठेवलाय की हो आम्ही. तुम्ही फक्त आपली हाताची मोहर उमटवून द्या, म्हणजे ही झंझट कायमची संपली बघा. रानी साहिबा, अगर आप यकीन कामिल के साथ मुगलिया सल्तनत से पेश आए तो बादशाह सलामत को फरते खुशी होगी और ये रिश्तेदारी सियासत में हमेशा बरकरार रहेगी. पाहिलं किती कौतुक आहे हुजुरांना आपलं. हे कौतुक असंच कायम राहावं असं वाटत असेल तर प्रतिज्ञापत्रावर तुमची निशाणे देऊन टाका की हो. नाही,
क्या? मोहर देऊ शकत नाही बघा. तिमन्ना, ये हम क्या सुन रहे हैं? बगावतखोर! तुम्ही काही काळजी करू नका हुजूर, राणेसाहेब देतील ठसा. काय ना, सगळी उठावट आम्हालाच करावी लागते हो. राणे अम्मा, उठवा किंवा पंजा. अहो, राज्याच्या हितासाठी तरी उठवा म्हणतो मी. अगुदिल्ला नाही जमणार बघा. इसका अंजाम क्या होगा आप जानती है. अहो हुजूर, असं काही नाही हो. राणे अम्मा, अहो का उठवत नाही हो तुम्ही? तुमच्या हाताची मोहर म्हणतो मी.